तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट शेवई उपमा. फक्त 10 मिनिटात तयार होणारा हा हलका आणि टेस्टी नाश्ता घरातील सगळ्यांनाच आवडेल. कांदा, टोमॅटो, शेंगदाणे आणि मसाल्यांची परफेक्ट चव या शेवई उपम्याला आणखी खास बनवते. चला तर मग सुरू करू. सर्वात आधी लागणारे साहित्य: कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे, हिरवी मिरची, शेवई. मग गॅसवर कढई ठेवून कढईत पाणी टाकू. नंतर शेवई टाकून शिजवून घेऊ. आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकू, म्हणजे आपली शेवई मोकळी होतात. मग झाकण ठेवून 4 मिनिटे उकळून शिजवून घेऊ. आता छान उकळी आलेली आहे. मग ते शेवई चाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ. मग त्याच कढईमध्ये तेल टाकून थोडे शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घेऊ. मग ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, बारीक कट केलेली हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो हे सर्व टाकून मिक्स करून घेऊ. नंतर त्यामध्ये शेवई टाकून घेऊ. ते चांगले मिक्स करून घेऊ. आता आपण 1 चमचा मीठ टाकू, 1 चमचा हळद टाकू आणि तळलेले शेंगदाणे टाकून मिक्स करून घेऊ. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ. नंतर 1 मिनिटाने झाकण काढून त्यावर थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपला शेवई उपमा तयार झालेला आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊ. ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.